कनेक्शन आहे का याच्यामध्ये हे जो माल त्यांनी आणलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हा माल जो आहे त्यांनी मुंबईवरून आणलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ते पुढे तपास करत आहोत. त्याचा शोध लागलाच नाही का? मग सर मुख्य सूत्रधार कोण आहे? आता कालच जो माल येऊन आला बेसिकली काल संध्याकाळी कारवाई झालेली आहे. आता पुढे तपास करत आहे आपण. त्याच्यामध्ये मी सांगितलं त्याप्रमाणे आपण बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस जे आहेत ते सर्व आपण ते करणार आहे पुढे. तर याच्यापूर्वीच्या कारवाईत नागपूर पथकाने जी मोठी कारवाई अमरावतीमध्ये केली होती त्या संदर्भात त्याचे धागेदोरे काही या कारवाईशी आहेत? नाही, असं तर असा निदर्शनात प्रथमदृष्ट्या येत नाही. ते जो कारवाई झाली होती ते आपल्या DRIच्या लोकांनी केली होती. ती कारवाई वेगळी होती. आता हा कारवाई वेगळी आहे. त्याच्यामध्ये आपण जेव्हा जसं तपास पुढे येईल त्याप्रमाणे आपल्याला करता येईल. इथून आपले MDची तस्करी करणार आहे त्यासाठी काय आपल्या लोकांनी सापळा वगैरे लावला, ट्रॅप लावला आणि संध्याकाळी 1800 वाजताच्या दरम्यान लालखडी ते सुकली जे बनारसी रोड आहे तिथे ट्रॅप लावून ते आपले 2 माणूस त्यांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून त्यांना 2 किलो आणि 80 ग्राम MD त्यांच्याकडून जप्त करण्यात आली. त्यांची जी किंमत आहे एकूण 3 कोटी 12 लाख आहे किंमत. त्याच्यामध्ये 2 आरोपी अब्दुल फहीम उर्फ अब्दुल रहीम वय 25 वर्ष राहणार आझादनगर अमरावती तसेच शेख आयान शेख रमजान वय 20 वर्ष नंबर 112/2026 अंतर्गत धारा 8, 21, 22, 28, 29 NDPS ऍक्ट के खाली दर्ज करण्यात आले. सर यामध्ये सर्व आरोपी नागपूर मॅक्सिमम नाही, याच्यामध्ये काय साहेब याच्यामध्ये जे आहे FIR मध्ये आता आपण 2 आरोपी आपण घेतलेले आहे आणि जे उरलेले जे आरोपी आहे त्यांचा आपण शोध घेत आहे. त्याच्यामध्ये काही जसं आपण सांगत आहे नागपुरी गेटचे काही लोक आहेत आणि काही जे लोक आहेत ते आपले मतलब ते बाहेरचे पडतात. नाही, प्रश्न हा आहे की यातले मॅक्सिमम नागपुरी गेटचे